फायनान्स कंपनी व बँकेच्या अवास्तव संकटग्रस्त कर्जदारांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला आहे। अमरावतीत प्रहारच्या वतीने संकटग्रस्त कर्जदारांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी बच्चू कडू यांनी फायनान्स कंपनी व बँकेने कायदेशीररित्या वसुली करणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे। काही फायनान्स कंपन्या व काही बँक अतिशय अन्यायकारक वसुली करते, तर काही फायनान्स कंपनी मधातूनच गाड्या जप्त करतात व बेकायदेशीरपणे अपमानित करतात। व्याज बेकायदेशीररित्या वसुली केला जाते, तर कुठल्याही बँकेने आता बेकायदेशीर वसुली करता येणार नाही। नियमाच्या आतमध्ये राहून काही करावं, अन्यथा प्रहार सोडणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला। तर आता मधात फायनान्स कंपनीने गाडी ओढून नेली तर त्याचा सामना प्रहार सोबत राहणार व जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला। काय नेमकं यामागचं उद्देश आणि कशा पद्धतीने पुढच्या काळात आपण प्रबोधन करणार? काही फायनान्स कंपन्या आणि काही बँक आपण पाहतोय का अतिशय अन्यायकारक पद्धतीनं, म्हणजे काही तर आम्ही असं पाहिलं का नवरा बायको गाडीनं जात असतं आणि मधातच फायनान्सवाले येतं ती गाडी घेऊन जातं आणि अपमानित तर करतच पण बेकायदेशीर पण करतंय। जेवढ्या फायनान्स कंपन्यांना बेकायदेशीर व्याजही लावलेले आहे, त्याची बेकायदेशीर वसुली केल्या जातं, या सगळ्या गोष्टीवर एक आम्ही मोहीम आता सुरू करतो आहे। कुठल्याही बँकेंना, मी जरी बँकेचा अध्यक्ष असलो तरी कुठल्याही बँकेंना बेकायदेशीर वसुली करता येणार नाही। जे काही करावं असेल ते नियमाच्या आत करून करावं लागेल, सगळ्या प्रोसेस करून करावं लागेल। प्रोसेस सोडून केला तर मग मात्र प्रहार सोडणार नाही। आता कुठल्याही फायनान्स कंपनीनं याच्यानंतर मधात जर गाडी ओढून नेली तर त्याचा सामना प्रहार सोबत राहणार आहे। त्याला जशास तसे उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही। याची नोंद कलेक्टर आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा घेतली पाहिजे। देशासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।